मंडळी, आयच्या 3 सांजेन तुमकां येवकार. आज आमी गजाली करतात वेगवेगळ्या माध्यमांतल्यान खुबश्यो भुमिका साकारिल्ले नामनेचे अभिनेते आनी दिग्दर्शक प्रसाद ओक हांच्या बरोबर. नमस्कार प्रसाद. आपल्या करिअरच्या सुरवातीचा एक किस्सा अतिशय प्रसिद्ध झाला होता. विनय आपटेंच्या नथुराम ह्या नाटकातला एक रोल आपण नकारला होता. प्रसादजी, नेमकं काय घडलं होतं? नमस्कार. फारच वेगळा आणि छान प्रश्न आहे इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच. झालं असं होतं की नथुराम गोडसेसाठी खूप मुलांच्या ऑडिशन्स घेतल्या होत्या विनय सरांनी आणि त्यातनं सिलेक्ट होत पहिल्या 3 पर्यंत मी आलो होतो आणि मला असं मनातनं वाटत होतं की फायनल नथुराम मीच आहे. आणि ते त्यांचा निर्णय सांगणार त्याच दिवशी आमचा मित्र शरद पोंक्षे तिथे आला आणि त्यांनी पण ऑडिशन दिली आणि ऑब्व्हियसली त्यांनी फारच अप्रतिम ऑडिशन दिली. आणि विनय सरांच्या मते फिजिकली आणि चेहऱ्यावाईज तो जास्त सूट होता, जास्त परफेक्ट होता त्या कॅरेक्टरसाठी माझ्यापेक्षा. सो मला त्यांच्या मताला रिस्पेक्ट करणं इट वॉज माय ड्युटी. खूप मोठे डिरेक्टर होते, त्यांची विजन खूप मोठी होती. सो आय ॲक्सेप्टेड इट व्हेरी हंबली. मी म्हटलं की येस ऑफकोर्स सर, फायनल कॉल हा तुमचाच असला पाहिजे. तुम्हाला जर शरद जास्त सूट वाटतोय तर दॅट इज परफेक्ट फॉर मी. मग त्यांनी मला त्याच नाटकातला एक दुसरा रोल ऑफर केला इन्स्पेक्टरचा आणि मी त्यांना असं सांगितलं की नाही, हा रोल मी नाही करणार, मी करीन तर नथुरामच करीन, अदरवाईज मी दुसरा कुठलाही रोल करणार. तेव्हा ते मला असं म्हणाले होते गमतीत की विनय आपटेला नाही म्हणतोयस, मोठा होशील, जा. आता मी जेव्हा या घटनेकडे मागे वळून बघतो तेव्हा मला कुठलाही खेद किंवा खंत नाही. मला खरोखर छान वाटतं की त्या क्षणी माझ्या अंगात कुठली ऊर्जा आली, कुठली ताकद आली आणि मी त्यांना नाही म्हणालो. त्याच्यामुळे एक फायदा असा झाला की एकतर आपल्या मनाविरुद्ध काम करायचं नाही, आपल्याला हवं तेच काम करायचं, अशी एक ताकद, डिसिजन मेकिंग त्याच वयात माझ्या अंगात आलं. आणि त्याच्यानंतर मला खूप चांगले वेगवेगळे रोल नाटकात मिळत गेले आणि मेन कॅटेगरीत मिळत गेले, साईड रोल सोडून मिळत गेले. तेव्हाच जर का मी साईड रोल ॲक्सेप्ट केला असतं तर कदाचित माझ्याकडे परत सगळे छोटे रोल, साईड रोल असंच आलं असतं आणि मे बी मला ते आवडलं नसतं. सो आत्ता मी जेव्हा या किस्स्याकडे, या घटनेकडे वळून बघतो मागे, तेव्हा आय एम हॅपी की मी तेव्हा विनय सरांसारख्या एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाला नाही म्हणू शकलो. प्रसाद ओक, एक अभिनेता ते दिग्दर्शक, ह्या आपल्या प्रवासाबद्दल आपण काय सांगू इच्छिता? मुळात मी दिग्दर्शक व्हायलाच मुंबईत आलो. मला म्हणजे माझं ॲक्टर व्हायचं असं कधी स्वप्न नव्हतं. दिग्दर्शक होण्याचं स्वप्न होतं. राईट फ्रॉम पुणे. मी पुण्यात असल्यापासूनच व्यावसायिक नाटकांची दिग्दर्शनं केलेली आहेत, एकांकिका डिरेक्ट केलेल्या आहेत, वेगवेगळे इव्हेंट्स डिरेक्ट केलेले आहेत. सो डिरेक्शन हेच माझं स्वप्न होतं आणि तेच मनात घेऊन मी मुंबईत आलो. पण साइड बाय साइड मी ॲक्टिंगही करत होतो आणि त्या सुमारास असं झालं की माझी ॲक्टिंग पटापटा आवडत गेली लोकांना. खूप चांगल्या लोकांची खूप छान मैत्री होत गेली. मग मंगेश कदमसारखा दिग्दर्शक असो, विजय केंकरेसारखा दिग्दर्शक असो किंवा राजू शिंदे आमचे गोव्याचे, ज्यांनी मला खूप अप्रतिम संधी दिली सुरुवातीच्या काळात. त्यांचं सूत्रधार द बॉस नावाचं नाटक जे माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होतं एक प्रकारे. त्याच्यानंतर वामन केंद्रापर्यंत जो माझ्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट, रणांगण या नाटकातून. सो माझी ॲक्टिंग पण लोकांना आवडत गेल्यामुळे मला ॲक्टिंगची कामं येत गेली आणि त्यात मी अडकत गेलो आणि त्यामुळे डिरेक्शन थोडं मागे राहिलं. पण आता 96-97 साली मी मुंबईत आलो होतो. 23-24 वर्ष झाल्यानंतर मला 3-4 वर्षांपूर्वी असं वाटलं की आता आता ज्याच्यासाठी आपण मुंबईत आलो होतो त्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. तिकडेही कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. सो 4 वर्षापूर्वीपासून मी खूप सिरियसली डिरेक्शनचा विचार करायला लागलो आणि योगायोगाने कच्चा लिंबू आणि हिरकणी असे 2 चित्रपट गेल्या 4 वर्षामध्ये आले. मराठी चित्रपटात कॉन्टेंट आधीपासूनच उत्कृष्ट होता, पण आता उत्तम स्टोरी टेलिंग बरोबर
द फोकस इज ऑल्सो ऑन गुड प्रोडक्शन व्हॅल्यूज. आपल्या हिरकणी या चित्रपटात आपण VFXचा प्रयोग केला. एक्झॅक्टली. कंटेंट तर मराठीकडे आहेच, डेफिनेटली आहे. आपल्याकडे एवढं मोठं साहित्य आहे, एवढे मोठे-मोठे साहित्यिक आहेत. सो कंटेंटची आपल्याकडे काहीच उणीव नाही. भरपूर कंटेंट आहे. राहता राहिला प्रश्न टेक्निकल गोष्टींचा, तर त्याच्यात वेगवेगळे प्रयोग होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यालाच अनुसरून मी माझी पहिलीच फिल्म कच्चा लिंबू, जिला 2017चं नॅशनल आहे, ती मी ब्लॅक अँड व्हाईट बनवली अख्खी फिल्म. जवळ-जवळ 30-35 वर्षानंतर पुन्हा एकदा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट लोकांना बघायला मिळाला. आणि ते सुद्धा उगाच गंमत म्हणून काहीतरी प्रयोग करायचा म्हणून ब्लॅक अँड व्हाईट केला नव्हता. त्याच्यामध्ये प्रॉपर लॉजिक होतं ती फिल्म ब्लॅक अँड व्हाईट करण्यामागे. आणि एक पहिली फिल्म ब्लॅक अँड व्हाईट केल्यानंतर मला असं वाटलं, की आता अजून काहीतरी वेगळा प्रयोग व्हायला पाहिजे. म्हणून दुसरी फिल्म हिरकणीसारखी एकदम कलरफुल, कलर हे त्या फिल्मचं एक अविभाज्य भाग आहे, मोठा घटक आहे त्या फिल्मचा. अशी फिल्म मला करायला मिळाली, ज्याच्यात VFX खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर VFX मराठीमध्ये फार क्वचित पाहायला मिळतात. पण हिरकणीमध्ये मुबलक प्रमाणात VFX होते आणि त्यामुळे त्याचाही मला आनंद घेता आला आणि एक वेगळी फिल्म लोकांसमोर मला ठेवता आली. उत्तम स्टोरी का भव्य प्रोडक्शन व्हॅल्यूज, आपण कशाला जास्त महत्त्व देता? गुड स्टोरी टेलिंग विथ हाय प्रोडक्शन व्हॅल्यू विल बी मच बेटर. पण मला असं वाटतं की मराठीचा अंदाज आपण घेतला तर हाय प्रोडक्शन व्हॅल्यू फार कमी वेळेला दिग्दर्शकाच्या नशिबात येते. सो मला असं वाटतं की चांगल्या चांगल्या फिल्म्स यायला हव्यात आणि त्या कॉम्पॅक्ट बजेटमध्ये कशा बसू जातील याचा विचार दिग्दर्शकाकडून व्हायला हवा. पण दोन्ही फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत. गुड स्टोरी टेलिंगसुद्धा आणि ॲट द सेम टाईम चांगलं प्रोडक्शन कॉस्ट असेल, हाय प्रोडक्शन लेवल असेल तर लोकांना बघतानाही खूप छान वाटतं, मजा येते. दोन्हीचा संगम साधता आला तर उत्तम. बॅलन्स असावा हे सर्वांनाच पटेल. आपण कच्चा लिंबूचा उल्लेख केला. इट वॉज अ पाथ ब्रेकिंग फिल्म. असं म्हणू शकतो इट वॉज वेल अहेड ऑफ इट्स टाईम. हा अनुभव आपल्यासाठी कसा होता? या डेफिनेटली इट्स अ मच अहेड ऑफ द टाईम फिल्म. पण मला असं वाटतं की एखादा दिग्दर्शक स्वतःला प्रूव्ह करायला कायम धडपडत असतो आणि त्यानिमित्ताने मी स्वतःला फार भाग्यवान समजेन की मला पहिलीच इंडिव्हिज्युअल फिल्म कच्चा लिंबूसारखी करायला मिळाली. अ, प्रेक्षकांच्या आशीर्वादाने, देवाच्या दयेने पहिल्याच फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळालं. अजून एका दिग्दर्शकाला काय हवं असतं. पण मला असं वाटतं की हे आम्ही 2.5-3 वर्ष जे माझ्या पूर्ण टीमनी केलेली, अत्यंत प्रामाणिकपणे केलेली मेहनत आहे, त्याचं फळ आहे. चिन्मय मांडलेकर माझा लेखक, मंदार देवस्थाई माझा निर्माता आणि ऑफकोर्स चित्रपटातले सगळे कलाकार, रवी, सचिन खेडेकर, मनमित पेम, आनंदजी महादेवन अ, आणि सोनाली कुलकर्णी या सगळ्यांनीच अत्यंत मन लावून खूप डिव्होशननी ही फिल्म केली, यात काम केलं आणि अत्यंत उत्तम अनुभव होता. पहिलाच माझा चित्रपट होता त्यामुळे आणि तोही त्याच्यात ऑलरेडी आर्टिस्ट म्हणून 2 नॅशनल अवॉर्ड विनर डिरेक्टर होते. अनंत महादेवन सुद्धा आहेत आणि रवी जाधव सुद्धा आहेत. सो 2 ऑलरेडी नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर्सना मला डिरेक्ट करायचं होतं. सो माझ्यावर खूप प्रेशर होतं. पण या सगळ्यांनीच मला प्रचंड कॉपरेट केलं. मग संदीप खरेचं गाणं असेल, राहुल रानाडेचं बॅकग्राऊंड म्युझिक असेल, अमलेंदू चौधरी ज्यांनी माझ्या पहिल्याच फिल्मला मला अत्यंत उत्तमरित्या सांभाळून घेतलं. कारण ती फिल्म ब्लॅक अँड व्हाईट करायची होती. सो अमलचा ॲज अ DOP म्हणून मला गायडन्स फार गरजेचा होता. प्रत्येक फॅकल्टीत आर्ट डायरेक्टर आमचे संतोष पुटाणे असतील किंवा सचिन लोवलेकर ज्यांनी कपडे केले, प्रत्येक डिपार्टमेंटनी अत्यंत जीव ओतून काम केलं आणि मला असं वाटतं त्याचाच परिणाम म्हणून आमच्या पहिल्याच प्रयत्नाला नॅशनल अवॉर्ड मिळाला असं. आपल्या लेटेस्ट प्रोजेक्टकडे वळूया. चंद्रमुखी ही विश्वास पाटील यांची सुप्रसिद्ध कादंबरी आपण चित्रपटाच्या रूपाने सादर करणार आहात. एक माहीत असलेली कथा असून सुद्धा ह्या चित्रपटाच्या डिजिटल पोस्टरने बरीच उत्सुकता निर्माण केली. Yeah, the story is known definitely, but the cast is still not known. कोण चंद्रमुखी आहे, कोण दौलत आहे, कोण या चित्रपटाचा हिरो आहे, हिरोईन आहे, हे अजून रिव्हील नाही केलं. त्याला अजून थोडा वेळ आहे. तर उत्सुकता ती प्रेक्षकांच्या मनात ताणली जावी असं मला वाटत होतं आणि त्यामुळे त्या पोस्टरवरती हिरोईनच्या चेहऱ्यावरती एक ड्रेप आला आहे असं. कादंबरी जरी लोकांना माहिती असली तरी बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा मराठीमध्ये तमाशापट
बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा मराठीमध्ये राजकीय पट अशा दोन्हीचं मिश्रण आहे. तमाशा आणि राजकारण आणि लव्ह स्टोरी आणि मसाला अशा अ, अनेक भावना या चित्रपटामध्ये गुंफलेल्या आहेत. सो एकीकडे लोकांना एक अत्यंत उत्तम कमर्शियल चित्रपट या निमित्ताने पाहता येईलच. पण त्याचबरोबरीने तिच्यात असलेली एक इंटेन्स लव्ह स्टोरी आहे. अ, संजय मेमणेसारख्या उत्तम सिनेमॅटोग्राफरची फोटोग्राफी बघता येईल. अनेक उत्तम ॲक्टर्स आहेत, जे मी आत्ता रिव्हील करू शकत नाही, त्यांचा परफॉर्मन्स बघता येईल. आणि बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा अजय अतुलची अप्रतिम गाणी ऐकता येतील. आणि एका काय म्हणूया सागर संगीत अशा मेजवानीचा आनंद या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना लुटता येईल, याची मला खात्री वाटते. चंद्रमुखीची सुरुवात जरी लॉकडाऊनच्या आधी झाली तरी इट्स रिलीज इज हॅपनिंग पोस्ट लॉकडाऊन ॲट अ टाईम ऑफ अनसर्टन्टीज अँड चॅलेंजेस. ह्या परिस्थितीबद्दलचा आपला दृष्टिकोन काय आहे? मला असं वाटतं परिस्थिती आत्ताची खरंच खूप बिकट आहे. कोविडमुळे सगळीकडेच खूप टेन्शन आहे. खूप लोक निगेटिव्ह विचार करतायत. सगळं मला मान्य आहे. पण कधीतरी हे सगळं संपेल असा एक आशावाद मनात आपण बाळगायलाच हवा. आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहायलाच हवं मनाने. कोविड वाईज पॉझिटिव्ह नाही म्हणत आहे मी. आपण विचारांनी पॉझिटिव्ह राहायला हवं. आणि आपण जर पॉझिटिव्ह राहिलो तरच परिस्थिती बदलेल. कधी दुःख येतातच, संकटं येतातच, पण ती जातातही आणि परत छान दिवस येतात. सो निराशावादी व्हायचं काहीच कारण नाहीये. माणसाने आशा आहे त्या परिस्थितीत आपण आनंद मानला पाहिजे आणि काम सुरू ठेवलं पाहिजे. आणि त्यात जेवढं आपण स्वतःला एन्ग्रॉस करू तेवढं या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि मानसिकदृष्ट्या पण आपण खूप फ्रेश राहतो. सो या कोविडच्या सिच्युएशन नंतर ज्या काही महत्त्वाच्या चांगल्या मोठ्या मराठी फिल्म्स येतील त्यात चंद्रमुखीला मोजलं जातंय. ही माझ्यासाठी एका बाजूने आनंदाची गोष्ट आहे, दुसऱ्या बाजूने प्रेशरची पण गोष्ट आहे, कारण जबाबदारी अजून वाढली आहे. पहिल्या फिल्मला नॅशनल अवॉर्ड, दुसऱ्या फिल्मला प्रेक्षकांचा अत्यंत उत्तम प्रतिसाद हिरकणीला आणि त्याच्यानंतरचं हे आमचं चिन्मयचं माझं एकत्र हे तिसरं प्रोजेक्ट आहे, तो आमची हॅट्रिक आहे. सो यालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त करणं, त्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्या पाठिंब्यासाठी जीव ओतून काम करणं, एवढंच आमच्या हातात आत्ता आहे. आणि आय होप की हे सगळं निगेटिव्ह वातावरण कधी ना कधीतरी संपेल आणि चांगले चित्रपट, चांगली नाटकं पाहायला लोक पुन्हा एकदा गर्दी करतील अशी आशा करतो, प्रार्थना करतो. ॲब्सोल्युटली. मनाने पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे. सध्या वेब सिरीज आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म्सचा काळ आहे. त्या अनुषंगाने आपले प्लॅन्स काय आहेत? मला स्वतःला फार आवडतो तो फॉर्मॅट. सध्याच्या यंगस्टर्समध्ये अत्यंत पॉप्युलर असलेला असा फॉर्मॅट आहे ओ-टी-टी. पण गडबड अशी होती की नेमकं मी जी फिल्म निवडतोय ती इतकी वेगळी आणि इतकी त्याचा कॅनव्हास इतका मोठा आहे की म्हणजे आता कच्चा लिंबू असेल तर ती पहिली ब्लॅक अँड व्हाईट फिल्म, मग त्याची प्रोसेस, मग त्याचं प्री वर्क, त्याचं पोस्ट वर्क या सगळं करण्यात 2, 2.5, 3 वर्ष गेली. दुसरी फिल्म हिरकणीसारखी ज्याला व्ही-एफ-एक्स खूप गरजेचं होतं, मग त्याचा अभ्यास. परत ती हिस्टॉरिकल पिरियड फिल्म आहे 1674 सालची. सो इतिहासाचा अभ्यास, रिसर्च या सगळ्या गोष्टीमध्ये हिरकणीमध्ये सुद्धा 2, सव्वा 2 वर्ष गेली. आता पुन्हा चंद्रमुखीसारखी फिल्म आहे जी परत एकदा पिरियड फिल्म आहे 1986-87 मध्ये घडणारी. सो तेव्हाचा ॲम्बियन्स, तेव्हाचे कॉस्च्युम्स, जेव्हा जेव्हा मोबाईल्स नव्हते, जेव्हा काही चॅनल्स नव्हते, तेव्हा लोकांना बातम्या कशा पोहोचत होत्या, या सगळ्याचा अभ्यास करणं आलं. कॅरेक्टरायझेशन्स, परत त्यातलं पॉलिटिक्स, त्यातलं म्युझिक, तमाशा, लावणी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास. माझ्या एका फिल्मलाच माझी 2-2, 2.5-2.5 वर्ष खर्ची होत आहेत. त्यामुळे मला जेवढा ओ-टी-टीसाठी वेळ देता यायला हवा, तेवढा मला आत्ता देता येत नाही. पण आय एम लुकिंग फॉरवर्ड डेफिनेटली. मला डेफिनेटली ओ-टी-टीवर काहीतरी उत्तम असंच काहीतरी चांगलं करायचं आहे. पण मी वाट बघतोय चांगल्या गोष्टीची आणि ऑफकोर्स चांगल्या भक्कम निर्मात्याची, जो माझ्याकडे ओ-टी-टीसाठी येईल, मला अप्रोच करेल. आय एम ऑल्वेज ओपन. गेल्या 5-6 वर्षात आपल्याला वेगवेगळ्या जॉनर्सचे मराठी चित्रपट बघायला मिळाले. फ्रॉम रॉमकॉम्स टू सिरियस फिल्म्स लाईक कच्चा लिंबू अँड हिस्टॉरिकल वन्स लाईक फर्जन. वेअर डू यू सी द मराठी फिल्म इंडस्ट्री इन द फोर्थकमिंग इयर्स? या इट्स मराठी सिनेमा इज अ व्हेरी व्हेरी ब्राईट फ्युचर. खूप उत्तम उज्ज्वल भविष्य आहे मराठी सिनेमाचं. गेल्या 5 वर्षात पाहिलं आपण तर अनेक उत्तम आणि वेगवेगळ्या विषयांवरचे मराठी चित्रपट आले, वेगवेगळे प्रयत्न केले गेले.
आत्ताच तुम्ही नावं घेतली त्याप्रमाणे फर्जंदनी पुन्हा एकदा फार मोठ्या प्रमाणात लोकांना थिएटरकडे ओढलं. खूप वर्षांनी असा एक उत्तम ऐतिहासिक चित्रपट आला आमच्या मित्राचा दिग्पाल लांजेकरचा. त्याच्यानंतर हिरकणी आला. आता पुन्हा हंबीरराव येतोय. अनेक हिस्टॉरिकल फिल्म्स येत आहेत किंवा कच्चा लिंबूसारखा चित्रपट आला. काशीनाथ घाणेकरसारखा चित्रपट आला. स्माईल प्लीज सारखा चित्रपट आला. योगायोगाने ही सगळी माझ्याच चित्रपटांची नावं आहेत. पण पटापटा तेच मनात येत आहेत. त्यामुळे तीच नावं घेतोय. पण ज्याच्यात मी नाही आहे, माझा काही सहभाग नाही, असेही उत्तम-उत्तम चित्रपट आले. रवीनी आमच्या न्यूडसारखा अप्रतिम चित्रपट दिला किंवा नागराजनी नाळसारखा अप्रतिम, अत्यंत वेगळ्या वाटेवरचा, अनवट असा चित्रपट दिला. गजेंद्र अहिरे वेगवेगळे चित्रपट देतोय. दिग्पाल पुन्हा काहीतरी करू बघतोय. हिस्टॉरिकल पण करतोय, त्याच्यापेक्षा वेगळे काही करू बघतोय. प्रवीण तरडे उत्तम चित्रपट करू पाहतोय. अनेक समीर विद्मोससारखे उत्तम दिग्दर्शक आहेत. धुराळासारखा एक अत्यंत वेगळ्या जॉनरचा चित्रपट याच वर्षी येऊन गेला. सो प्रत्येक मराठीतला प्रत्येक दिग्दर्शक, लेखक स्वतःला प्रूव्ह करण्याची धडपड करतोय. चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय. सकस काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय. वेगळ्या वाटा प्रत्येक दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकारसुद्धा शोधतायत आणि त्याला मराठी रसिक उत्तम रिस्पॉन्सही देत आहेत. मग तो अगदी हिरकणीसारखा हिस्टॉरिकल चित्रपट असो, फर्जनसारखा चित्रपट असो किंवा बॉईज असो, गर्ल्स असो किंवा मुळशी पॅटर्न असो, नाळ असो, अत्यंत वेगवेगळ्या झोनचे चित्रपट मराठीमध्ये येत आहेत आणि त्यांना लोक उत्तम प्रतिसाद देत आहेत. सो हे वातावरण अत्यंत आशादायी आहे. ही मधली कोविडची फेज सोडली आणि ती निघून गेली तर परत एकदा ही फेज नक्की येईल. आपण सगळे मिळून ही फेज पुन्हा एकदा आणूया, असं मला वाटतं. एखाद्या एस्टॅब्लिश्ड ॲक्टरला घ्यावं का न्यूकमरला कास्ट करावं, हे डिसिजन कसं घेतलं जातं? डिपेंड्स की प्रोड्युसरचं काही म्हणणं आहे का? किंवा कॅरेक्टरला ते जातंय का? आणि ह्या सगळ्या गोष्टी नागराज मंजुळेसारख्या आमच्या दिग्दर्शक मित्रांनी या सगळ्या गोष्टी धुडकावून लावल्या हो. एकाही प्रोजेक्टमध्ये त्याच्या कोणी स्टार नसतं. तो नवीन मुलांना घेतो आणि त्यांना स्टार बनवतो. तर त्यामुळे त्याचे काही असे नॉर्म्स नाही आहेत. एखाद्या कॅरेक्टरला तुम्हाला जर कोणी स्टार सूट वाटतच नसेल, कुठलंही बॅगेज नको असेल, तर तुम्हाला नवीन मुलाला घेणंच भाग आहे. आणि एखाद्या कॅरेक्टरचं वजन इतकं असेल की ते नवीन मुलाला झेपणार नसेल, त्याच्याकरता स्टारच हवा असेल पर्टिक्युलर, तर तुम्हाला तेच करणं भाग आहे. याच्यामध्ये प्रोड्युसरची काही म्हणणी आहेत का? त्याचा चित्रपट विकण्यावर काही परिणाम होणार आहे का? या सगळ्या गोष्टींचाही अभ्यास करायला लागतो आणि फायनली डिसिजन घ्यायला लागतो. प्रसाद, what message would you like to give aspiring actors? नाही, सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ॲक्टिंगवरही फोकस देता आला पाहिजे. ॲट द सेम टाईम फिजिककडेही त्यांनी लक्ष द्यायला हवं. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आहे, जे कराल ते प्रामाणिकपणे करणं फार महत्त्वाचं आहे. या फील्डमध्ये जे ग्लॅमर आहे, त्या ग्लॅमरला भुलून जर कुणाला या फील्डमध्ये यावंसं वाटत असेल, तर त्यांनी न आलेलं बरं. कारण जेवढं ग्लॅमर दिसतं, त्याच्या 100 पट मेहनत आहे. खूप अपयश आहे, त्याच्यानंतर एकदाच कधीतरी यश आहे. मग ते यश टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड मोठी जबाबदारी आहे. ती पेलण्याची ताकद पाहिजे. अ, अशा अनेक गोष्टी आहेत. सो मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं, की डिव्होशन आणि ऑनेस्टी ह्या 2 गोष्टींकडे खूप फोकस द्यायला हवा येणाऱ्या मुलांनी, की आपण किती डिव्होशननी काम करू शकतो एकदा आपण कमिट केल्यानंतर. आजकालच्या मुलांचं काय होतं, की एखादं नाटक मिळावं म्हणून भेटायला येतात. मग त्यांना नाटकात कास्ट केल्यानंतर अचानक त्यांना कुठल्यातरी वेब सीरीजमध्ये कास्ट करतात किंवा फिल्ममध्ये कास्ट करतात. मग त्यांना असं वाटतं नाटक फालतू आहे. मग ते वेब सीरीजच्या मागे पळतात. मग वेब सीरीजमध्ये काम करायला मिळालं असेल, फिल्मवाले बोलवतात. मग ते वेब सीरीजला धुडकावतात आणि फिल्मच्या मागे. धिस इज नॉट लाँग लास्टिंग. या पद्धतीने काम करणं मला पटत नाही. मला असं वाटतं, की कमिटमेंट, डिव्होशन आणि ऑनेस्टी या 3 गोष्टी या फील्डसाठी फार महत्त्वाच्या आहेत. फारच सुरेख विचार मांडले आपण आणि आपण दिलेल्या सल्ल्याचा अनेकांना फायदा होईल ह्याची खात्री आम्हाला आहे. वेळात वेळ काढून आमच्याबरोबर संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. विन्सनची उत्तरोत्तर भरपूर प्रगती होत राहावं अशा शुभेच्छा. That's it from us in Tinsans today. We hope you liked today's episode. Do share your feedback in the comment section. Please like, share, and subscribe to our channel. And do not forget to click on the bell icon to receive future notifications. We will meet again next Friday at 7 p.m.
अंटील देन मोग आसूं